हॅलो फ्रेंड्स, सिक्स्थ मॅथमॅटिक्स सिरीजमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आपल्या टेक्स्टबुकमधील 7th चॅप्टर सिमेट्री घेतोय। बघा, या चॅप्टरमध्ये फर्स्ट काय दिले आपल्याला, ट्राय दिस या ठिकाणी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे। ही ऍक्टिव्हिटी आपल्याला काय सांगते बघा, एक पेपर घ्या, तो फोल्ड करा। बघा, ही ऍक्टिव्हिटी जर आपल्याला करायची म्हटली तर एक पेपर फोल्ड केला आणि एका साइडला जर आपण या ठिकाणी असा कोणताही पॉइंट काढला, ओके, किंवा असं छोटासा गोल काढून या ठिकाणी असं हे केलं, त्याला रंग दिला, तर सिमेट्री म्हणजे काय बघा, लक्षात घ्या, हा मधला ऍक्सिस झाला आणि हे जर आपण फोल्ड केलं तर हा इकडं बघा अशा प्रकारे बघा, हा डॉट सेम इकडल्या भागामध्ये तो डॉट आलेला आहे आणि ही सिमेट्री असते। सेम दोन्ही हे ऍक्सिस झाला मधला आणि दोन्हीकडे त्याचे इक्वल पार्ट्स अशा प्रकारे तयार होत असतात। ही आपल्याला ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे, सोपी ऍक्टिव्हिटी आहे ती। त्याच्यानंतर बघा, हे तुम्ही वाचा आणि समजून घ्या, आणखी समजेल तुम्हाला, किंवा अशा प्रकारच्या कृती करा जरा थोड्या। त्याच्यानंतर बघा, आणखी याच्यामध्ये महत्वाचं जर बघायचं म्हटलं तर एक महत्वाची टर्म आहे या ठिकाणी, रिफ्लेक्शनल सिमेट्री। हे रिफ्लेक्शनल सिमेट्री म्हणजे काय बघा, या रिफ्लेक्शनल सिमेट्रीमध्ये आपल्याला लेटर्स दिलेत आणि त्या लेटरमध्ये ऍक्सिस दिले आहेत आणि ऍक्सिस देऊन बघा त्या लेटरचे दोन पार्ट झाले। हे बघा या ठिकाणी, इफ अ सिमेट्रिकल फिगर गेट्स डिवाइडेड बाय अन ऍक्सिस इन द फिगर इनटू टू पार्ट्स विच फॉल एक्झॅक्टली ऑन इच अदर, इट्स सिमेट्री इज कॉल्ड रिफ्लेक्शनल सिमेट्री। म्हणजेच काय बघा, ही जी सिमेट्रिकलची फिगर आहे, ही सिमेट्रिकल फिगर आहे दिलेली आपल्याला, ओके, म्हणजे सममित आकृती आहे ही। अन ऍक्सिस इन द फिगर इनटू टू पार्ट्स, या ऍक्सिसमुळे ह्या एचे टू पार्ट झालेले, दोन पार्ट झाले, विच फॉल एक्झॅक्टली ऑन इच अदर। जर तुम्ही इथून फोल्ड केला तर ते एकूणमेकावर असे एक्झॅक्टली तंतोतंत जुळतात, ते त्याला याला म्हणायचं सिमेट्री, ओके। आणि हे रिफ्लेक्शनल सिमेट्री म्हटलं जातं याला। आता एचचं पण तसंच आहे बघा, इथून जर त्याला फोल्ड केलं तर एक्झॅक्टली तंतोतंत एकमेकावरती येतात, जुळतात। एमचं पण तसंच आहे। त्याच्यानंतर खाली काही फिगर दिले आहेत बघा, या फिगर पण या प्रकारे दिलेत बघा, हे मध्यभागातून आपल्याला दिलेलं आहे ए, आणि ही एक फिगर आपल्याला या ठिकाणी दिली बघा। त्याच्यानंतर आपण फिगर नंतर प्रॅक्टिस सेट 20 जो आपला टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे तो या ठिकाणी पाहूया आपण। बघा, प्रॅक्टिस सेट 20 मधील फर्स्ट क्वेश्चन आहे हा, ड्रॉ द ऍक्सिस ऑफ सिमेट्री ऑफ ईच ऑफ द फिगर्स बिलो, विच ऑफ देम हॅज मोर दॅन वन ऍक्सिस ऑफ सिमेट्री। आता वर जे आपण ऍक्सिस पाहिले होते त्याच्या फिगरमध्ये आपण ऍक्सिस काढूयात या ठिकाणी, आणि काय सांगायचं आपल्याला, विच ऑफ देम हॅज मोर दॅन वन ऍक्सिस ऑफ सिमेट्री। ज्या फिगरला एक पेक्षा जास्त ऍक्सिस आहेत ते आपल्याला शोधायचं आहे। आता बघा, या ठिकाणी सुरुवातीला ऍक्सिस काढूया आपण। ऍक्सिस काढण्यासाठी स्केलचा बघा, फर्स्ट फिगर याचा ऍक्सिस कसा आहे या ठिकाणी बघू आपण। हे इथून असा एक ऍक्सिस निघेल, देन असा हॉरिझॉन्टल एक ऍक्सिसने या ठिकाणी काढता येईल आपल्याला, म्हणजे इथून या फिगरचे दोन इक्वल पार्ट्स तयार होतात। हे बघा, असे पण इक्वल पार्ट्स तयार होतात आणि असे पण पार्ट्स तयार होतात, म्हणजे तंतोतंत ज्यांना ते जुळतात। त्याच्यानंतर सेकंड फिगर बघा, इथे दोन ऍक्सिस निर्माण झालेले आहेत। तर सेकंड फिगर मध्ये बघा, एक ऍक्सिस असा काढता येईल आपल्याला इन दॅट वे। आता हे सेकंड ऍक्सिस बघा, या याच्यातून काढता येईल आपल्याला असं, अशा प्रकारे सेकंड ऍक्सिस असेल। आणि थर्ड ऍक्सिस असा असेल, थोडे इकडं तिकडं, म्हणजे कसं आपण स्केल या ठिकाणी पकडताना होऊ शकते। बघा, असे तीन ऍक्सिस या सेकंड फिगर मध्ये निर्माण झाले आहेत। आता या थर्ड फिगर मध्ये बघा, इथं बघा असा एकच ऍक्सिस निघेल फक्त, अशा प्रकारे। बघा, असेच या ठिकाणी जर इथून फोल्ड केलं तर एक्झॅक्टली हे दोन पार्ट्स एक्झॅक्टली फॉल एकूणमेकावर फॉल होतील, फॉल एक्झॅक्टली ऑन इच अदर, म्हणजेच तंतोतंत जुळतील, एकच, असं नाही होणार। आता या फिगर मध्ये बघा, जस्ट असा एक ऍक्सिस निघेल and
बघा असा एक ऍक्सिस आपल्याला काढता येईल अशा प्रकारे, म्हणजे या ठिकाणी 2 ऍक्सिस काढता येतील आपल्याला फोर्थ फिगरमध्ये. मग आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय, विच वन ऑफ देम हॅज मोर दॅन 1 ऍक्सिस. तर आपल्याला लिहावं लागेल. बघा या ठिकाणी अशा प्रकारे लिहू शकता तुम्ही. बघा फिगर्स 1, 2, 4 बघा पाहिले आपण हे 1, 2 and 4. फक्त फिगर 3 मध्ये 1 ऍक्सिस आहे, बाकीच्या फिगरमध्ये मोर दॅन 1 ऍक्सिस या ठिकाणी आहे. फिगर 1, 2 and 4 ह्या मोर दॅन 1 ऍक्सिस. अशा प्रकारे तुम्ही आन्सर या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर सेकंड क्वेश्चन पाहूया. बघा सेकंड क्वेश्चन काय, राईट द कॅपिटल लेटर्स ऑफ द इंग्लिश अल्फाबेट इन युअर नोटबुक. ट्राय टू ड्रॉ देअर ऍक्सिस ऑफ सिमेट्री विच वन्स हॅव अन ऍक्सिस ऑफ सिमेट्री विच वन्स हॅव मोर दॅन 1 ऍक्सिस ऑफ सिमेट्री. तुमचे जे अल्फाबेट्स आहेत आपले A to Z ते लिहा आपल्याला नोटबुकमध्ये ड्रॉ करायचे आहेत आणि त्यांचे ऍक्सेस आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायचे. विच वन्स हॅव अन ऍक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे ज्यांना कोणत्या कोणत्या लेटर्सला या ठिकाणी ऍक्सिस आहेत, 1 असेल, 2 असेल, 3 असेल. ओके, ज्यांना ऍक्सिस आहे त्यांची त्या लेटरची नावं आपल्याला लिहायची. अँड विच वन्स हॅव मोर दॅन 1 ऍक्सिस ऑफ सिमेट्री, ज्यांना मोर दॅन 1 आहेत ते पण आपल्याला लिहायचे आहेत. आता बघा या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. हे बघा आता या ठिकाणी ABCDEFGH. बघा एचा एला किती ऍक्सिस या ठिकाणी काढलेले आहेत, त्याच्यानंतर बी ला किती ऍक्सिस बघा, असा बीचा ऍक्सिस, सी चा काढला, डी चा, ई चा, एफ. बघा या ठिकाणी एफ ला ऍक्सिस निघत नाही, जी ला पण निघत नाही. बघा एच ला 2 ऍक्सिस आहेत, आय ला 2 ऍक्सिस आहे, जे ला ऍक्सिस नाहीये, एल ला पण ऍक्सिस नाही पडत या ठिकाणी. बघा कारण त्याचे 2 पार्ट्स एकमेकावर ते तंतोतंत जुळत नाहीत किंवा एक्झॅक्टली डोंट फॉल ऑन इच अदर. एन पण नाहीये. बघा तुम्ही ट्राय करा. पी ला पण नाही, क्यू ला पण नाही, आर ला पण नाही, एस ला पण नाही आणि झेड ला पण नाही. हे बाकीच्या जे लेटर्स आहेत त्यांना या ठिकाणी ऍक्सिस त्यांचे निघतात. बघा आता कोणाकोणाचे ऍक्सिस या ठिकाणी आपल्याला कोणाकोणाचे ऍक्सिस बघा, लेटर्स विथ अन ऍक्सिस ऑफ सिमेट्री कोणते कोणते लेटर्स ते या ठिकाणी राईट करूयात आपण. फर्स्ट बघा ए, त्यानंतर बी, त्यानंतर सी यांना ऍक्सिस ओके ऍक्सिस आहे, त्यानंतर डी, ABCD, ई, त्यानंतर FG नाही, एच. एच ला 1 पेक्षा जास्त आहेत परंतु अगोदर मिनिमम 1 ऍक्सिस तर आहे, त्यासाठी आपण या ठिकाणी इथं पण नोट केलेले. आय, त्यानंतर जे नाहीये, के, त्यानंतर एम. नेक्स्ट बघा ओ ला पण 2 ऍक्सिस आहेत पण मिनिमम 1 ऍक्सिस आहे आपण घेतले. टी, यू ला पण आहे, यू या ठिकाणी ऍक्सिस आहे. व्ही, डब्ल्यू, एक्स अँड वाय. बघा एवढ्या लेटर्सला ऍक्सेस आहे. परत एकदा बघा ए, बी, सी, डी, ई, एच, आय, के नाहीये, के आहे, जे नाही, के आहे, एल ला या ठिकाणी ऍक्सिस नाही, आपण घेतलं नाही. एम ला आहे, एम घेतलंय. ओ आहे, ओ ला घेतलंय. त्यानंतर टी आहे, टी ला घेतले. यू आहे, यू ला घेतले. डब्ल्यू घेतले, एक्स घेतले अँड वाय. ABCDEFGHIKMOUTUVW एक्स अँड वाय एवढ्या लेटर्सला या ठिकाणी ऍक्सेस आहेत. आता सेकंड नंतर काय म्हणते बघा, विच वन्स हॅव मोर दॅन 1 ऍक्सिस ऑफ सिमेट्री, ज्याला 1 पेक्षा जास्त ऍक्सेस आहेत असे पण आपल्याला या ठिकाणी लिहायचे. बघा या ठिकाणी एच ला 1 पेक्षा जास्त सिमेट्री आहे त्यामुळे इथं आन्सर येईल बघा एच. लेटर्स हॅव्हिंग मोर दॅन 1 ऍक्सिस ऑफ सिमेट्री असं लिहायचं, म्हणजे ज्यांना 1 ऍक्सिस ऑफ सिमेट्री, मोर दॅन 1 ऍक्सिस, 1 पेक्षा जास्त ऍक्सिस आहेत. एच आहे, त्यानंतर आय ला पण 1 पेक्षा जास्त ऍक्सिस आहे. त्यानंतर आणखी बघा ओ ला पण या ठिकाणी 1 पेक्षा जास्त ऍक्सिस आहेत. आता हे असं पण ऍक्सिस पडेल, असा पण पडेल. बघा ओ ला असा या ठिकाणी असा पण क्रॉस ऍक्सिस पडेल, असा पण ऍक्सिस पडेल, म्हणजे मोर दॅन 1. ह्याला हे 0 म्हणजे ओ हा 0 फिगर असल्यामुळे त्याला म्हणजे भरपूर ऍक्सेस पडतील या ठिकाणी. असा पडेल. ओके, तुम्ही कसा जरी म्हणजे असा पडेल, हो का, इथून असा पडणार आहे, असा पण पडणार आहे, म्हणजेच
ओ एक झालं. त्यानंतर बघा आणखी कुठला एक्सला पण किती बघा या ठिकाणी एक्सला पण मोर दॅन 1 या ठिकाणी ऍक्सिस आहेत. त्याच्यानंतर बघा हे HIOX हे 4 या ठिकाणी मोर दॅन 1 ऍक्सिस वाले झाले आणि बाकीचे जे आहेत त्या ठिकाणी एक ऍक्सिस मिनिमम आहे. अशा प्रकारे सेकंड क्वेश्चन आहे. फक्त या ठिकाणी लेटर्स हॅव्हिंग मोर दॅन 1 ऍक्सिस ऑफ सिमेट्री 4 जे लेटरसाठी इम्पॉर्टंट आहे. या 4 लेटर्सला मोर दॅन 1 ऍक्सिस आहेत. हे या ठिकाणी आन्सर अपेक्षित आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, राईट द, हे झालं आपला थर्ड क्वेश्चन. आता बघा यूज कलर अ थ्रेड अँड अ फोल्डेड पेपर टू ड्रॉ सिमेट्रिकल शेप्स. आता बघा हे तुम्ही जे तुमच्याकडे कलर अवेलेबल आहे ते वापरू शकतात. एक थ्रेड म्हणजे दोरा घेऊ शकतात अँड फोल्डेड पेपर टू ड्रॉ सिमेट्रिकल शेप्स. हे बघा हे तुमच्या ओन वर्कसाठी आहे, होमवर्कसाठी आहे. तुम्ही ते घरी ट्राय करा आणि तुम्ही बसल्या रिकाम्या वेळेमध्ये तुम्ही अशी कामं करतातच, तुम्हाला ते आवडतं पण. हे तुमच्या होमवर्कसाठी घ्या. त्यानंतर नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन बघा, ऑब्झर्व व्हेरियस कॉमनली सीन ऑब्जेक्ट सच ॲज अ ट्री लीव्स, बर्ड्स इन फ्लाइट, pictures of historical buildings, etc. Find symmetrical shapes among them and make a collection of them. आता या ठिकाणी काय करायचं बघा, ऑब्झर्व व्हेरियस कॉमनली सीन ऑब्जेक्ट सच ॲज अ ट्री लिव्स, म्हणजे झाडांची पानं तुम्हाला ऑब्झर्व करायची. त्याच्यानंतर बर्ड्स इन फ्लाइट, ओके, पक्षी, पिक्चर्स ऑफ अ हिस्टॉरिकल बिल्डिंग, जे हिस्टॉरिकल बिल्डिंग असतात समजा हिस्टॉरिकल बिल्डिंगमध्ये एखादा मोठा किल्ला असेल, ओके, काही पण तुम्ही बघू म्हणजे हिस्टॉरिकल जे बिल्डिंग्स आहेत, ओके, एखादा आपलं हे असेल लाल किल्ला असेल बघा, त्याच्यानंतर म्युझियम असेल एखादं हिस्टॉरिकल, अशा प्रकारच्या तुम्ही त्याच्या बिल्डिंगचं निरीक्षण करून त्याच्यामध्ये सिमेट्रिकल शेप्स त्याच्यामध्ये निघतात का ते तुम्ही पाहायचं आहे. म्हणजे त्यांचे पिक्चर्स, तुम्हाला पिक्चर्स द्यायचे, कारण तुम्ही ऍक्च्युअली तर ते नाही हे करू शकणार. पिक्चर्स ऑफ हिस्टॉरिकल, त्यांचे पिक्चर्स बघा. आता लिव्स तुम्हाला ऍक्च्युअली भेटू शकतात, त्याच्यामुळे ते तुम्ही करू शकता. जे ऍक्च्युअली तुम्हाला प्रॅक्टिकली याच्यातलं भेटू शकतात ते प्रॅक्टिकली करा. आणि जे समजा जे नाही भेटत त्यांचे ज्यांचे पिक्चर्स भेटतात ते पिक्चर्स देखील घेऊन त्यांचे सिमेट्रिकल शेप्स तुम्हाला मिळतात का ते बघा. अँड मेक अ कलेक्शन ऑफ देम, आणि त्यांचं कलेक्शन करा. जे कशाचे कोणते सिमेट्रिकल शेप्स आहेत, कोणते नाहीत, कोणाला किती ऍक्सेस आहेत, अशा प्रकारे तुमच्या होमवर्कसाठी एक, जेणेकरून तुमचं एक ऑब्झर्वेशन, तुमचं निरीक्षण या ठिकाणी वाढावं. त्यासाठी हा क्वेश्चन आहे. हा पण तुम्ही होमवर्कसाठी घ्या. जे मोकळ्या वेळात भेटलेल्या वेळेमध्ये तुम्ही हा क्वेश्चन या ठिकाणी सोडवू शकतात. अशा प्रकारे बघा हा टोटली प्रॅक्टिस सेट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवनवीन 6वीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. लवकरच घेऊन आपण येणार आहोत प्रॅक्टिस सेट 21. तोपर्यंत मन लावून अभ्यास करा. थँक्यू व्हेरी मच.